7 जून नंतर जगाचे 2 तुकडे. बाबा वेंगांच्या भाकितानं हादरलं जग. जून नंतर 2025 मध्ये कोणती आपत्ती? जगातील सध्याची युद्धस्थिती, हवामानामुळे होणारे मोठे बदल या गोष्टी समोर असतानाच एका रहस्यमयी भविष्यवाणीनं लोकांची झोप उडवली आहे. बल्गेरियाची प्रसिद्ध भविष्यतज्ञ बाबा वेंगा या महिलेनं आतापर्यंत अनेक भाकितं केली आहेत. ती सगळी खरी ठरली आहेत. आता 7 जून 2025 रोजीसाठी बाबा वेंगानं केलेल्या भविष्यवाणीनं अनेकांच्या पोटात गोळा आलाय. काही एजन्सीचे अहवाल, अवकाश शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ञांचे इशारे हे सर्व मोठ्या आपत्तीच्या दिशेनं निर्देश करतायत आणि ही दिशा बाबा वेंगा यांनी 2025 शी संबंधित केलेल्या भाकितांशी मिळती जुळती असल्याचं दिसतंय. 7 जून या तारखेमध्ये असं काय खास आहे ते पाहूया. ज्योतिषांच्या मते 7 जून रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ आपली राशी बदलतोय. मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. हा ग्रह युद्ध, आक्रमकता, अपघात, जाळपोळ, रक्त यांचा कारक आहे. त्याचवेळी सिंह राशी नेतृत्व, शक्ती आणि अहंकाराचं प्रतीक आहे. जेव्हा मंगळ सिंह राशीत भ्रमण करतो तेव्हा असं मानलं जातं की त्याचा जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम होऊ शकतो. बाबा वेंगाच्या मते 2025 नंतर जग वेगवेगळ्या मानसिकतेसह 2 संस्कृतींमध्ये विभागलं जाईल. एक तंत्रज्ञानात बुडालेली असेल आणि दुसरी अध्यात्मात हरवलेली असेल. दक्षिण गोलार्धात अचानक एक मोठा स्फोट होईल. विषारी पदार्थ पाण्यात विरघळतील आणि नवीन रोग जन्माला येतील. जून 2025 नंतर विषाणू आणि बुरशी नवीन साथीचे रोग निर्माण करू शकतात. आज 7 जून 2025 रोजी मंगळ पण बदलला आहे. मंगळ ग्रह हा जो अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो, ज्यामुळे सृष्टीवर त्याचे अनेक शुभ अशुभ परिणाम मानवी जीवनावर होतात, तो आज गेलेला आहे एक राजराशी, ज्याला सिंह राशीला म्हणतात. आणि ही स्थिती 28 जुलैपर्यंत आहे. 28 जुलै 2025 अशा प्रकारे अतिवृष्टी, भूकंप, युद्धजन्य स्थिती या विशिष्ट घटनेतून देश आणि समाज जाईल असा हा ग्रहांचा असणारा कालखंड आहे. अचूक भाकीत करणारे बाबा वेंगा कोण होते ते पाहूया. बल्गेरियाचे वेंगा यांचा जन्म 1911 मध्ये झाला. त्यांनी अगदी लहान वयातच त्यांची दृष्टी गमावली. परंतु असं म्हटलं जातं की देवानं त्यांची पाहण्याची क्षमता हिरावून घेतली आणि भविष्य जाणून घेण्याची अद्वितीय क्षमता दिली. बाबा वेंगा एक अतिशय रहस्यमय महिला होती. तिने अनेक मोठ्या जागतिक घटनांचं भाकीत केलं होतं. त्यातील काही भाकीतं इतकी अचूक होती की जगभरातील तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञही त्यांच्या दूरदृष्टीनं थक्क झाले. बाबा वेंगा यांनी 1996 मध्ये जगाचा निरोप घेतला. आपण अनेकदा भाकीतं फक्त एक किस्सा समजून दुर्लक्ष करतो, परंतु बाबा वेंगांच्या अचूकतेमुळे त्याकडे दुर्लक्ष करणं कठीण आहे. त्यामुळे 7 जून आणि एकूणच 2025 या वर्षामध्ये जगात काय मोठं घडणार याकडे अनेकांचं लक्ष आहे. मानसिकदृष्ट्याही त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.